मदतीसाठी भाजपने जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे। मुंबईमधील 36 विधानसभांसाठी 108 मंडल अध्यक्ष निवडण्यात येणार आहे। आजच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये मंडळ अध्यक्षांच्या नावावरती शिक्कामोर्तब होणार असल्याचं बघायला मिळतंय। या पदांसाठी 35 ते 45 या वयोगटातील तरुणांना आणि महिलांना देखील संधी दिली जाणार आहे। नव्या शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती देखील करण्यात येणार असल्याचं बघायला मिळतंय। याविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी सरकारला इशारा दिलाय। त्यानंतर आता मनसेने दादरमध्ये बॅनरबाजी सुद्धा केली असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळतंय। शिवाय आता आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही असं राज ठाकरे यांनी या बॅनरवरती वाक्य लिहिलंय, ते देखील चर्चेचा विषय बनलाय। मनसेच्या नेत्यांच्या आणि सरचिटणीस यांची राज ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे। सकाळी 11 वाजता शिवतीर्थावर ही बैठक होईल। हिंदीच्या सक्तीबाबतच्या भूमिकेवरती चर्चा होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। मुंबई ठाणे वगळता युती होणं अवघड आहे। युती झाली तर आनंदच आहे, पण यावरती अवलंबून राहू नये असं विधान नीलम गोऱ्हेंनी पुण्यातील मेळाव्यामध्ये केलंय। दादा कोंडके यांच्या काळात दगडाचा वापर व्हायचा आणि त्यानंतर टरमाळे आले आणि आता फ्लश आलं असं अजित पवार म्हणाले। 1 किंवा 2 अपत्यावरती थांबा, लोकसंख्या वाढली तर ब्रह्मदेव आले तरी पाणी पुरणार नाही असं त्यांनी म्हटलंय।